बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। जिल्हा प्रमुख अंकुश भाऊ संबत, तालुका प्रमुख सचिन पाटील वाणी, दुसरे तालुका प्रमुख सन्माननीय सुभाष भाऊ कानाडे, एकाचे थोडे गप्पा करणे आता बरोबर। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मनोज पटेल गायके, सर्व सन्माननीय लासूर स्टेशन बाजार समितीचे माजी सभापती रवी पाटील जगताप, आदरणीय सन्माननीय पूनम सिंग डोंगरजाळ, सन्माननीय भाऊसाहेब पाटील, सन्माननीय संजीव भाऊ जेतुरकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, लासूरगाव सर्कलचे आदरणीय नेते आमचे मानाजी पाटील मिसाळ, उपतालुका प्रमुख किशोर भाऊ, विभाग प्रमुख नंदू पाटील, उपविभाग प्रमुख सन्माननीय आमचे प्रवीण भाऊ, सन्माननीय डीके आबा, खूप लोकांचे या ठिकाणी नाव घेण्याचे आमचा पण या ठिकाणी इच्छा आहे, परंतु आता खूप वेळ पण राहिले, त्याला तू पुढे जवळजवळ 10 गावाचा दौरा या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून मी उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आदरणीय रणजित भाऊ यांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं, मानाजी पाटलांनी चांगलं मार्गदर्शन केलं, अंकुश भाऊनी केलं, सर्व मान्यवरांनी अत्यंत, आमचे जावेद भाई देखील अत्यंत तळमळी या ठिकाणी बोललेले आहेत आणि म्हणून राजकारण समाजकारण करत असताना लासूर गाव असल, लासूर स्टेशन असल, ही एक व्यापारी पेठ आहे आणि व्यापारी पेठेमध्ये आपला अनुभव चांगला असल्यामुळं अनेक व्यापारी देखील या ठिकाणी या व्यासपीठावर आणि आपल्या या विचार मंचावर उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे की एकदा विकलेला माल हा परत घेतला जात नसतो, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून हा जो डुप्लिकेट माल आपण आदरणीय शिवसेना पक्षाच्या नावावर, स्वर्गीय लोकनेते आर्यमानी साहेब यांच्या नावावर या ठिकाणी निवडून आणला, परंतु अखेर हा माल डुप्लिकेट निघला आणि 2022 ला या माणसांनी आपल्याशी गद्दारी केली, फितुरी केली आणि म्हणून माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी बोललं त्या पद्धतीनं राजकारण कोणत्या बाजूला चाललं, समाजकारण कोणत्या बाजूला चाललं, याची सगळी माहिती आता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, याद्वारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून जसे एखादे महाराज 108 पदवी लावतात, 1008 पदवी लावतात, नंदू पटेल तुम्हाला जास्त अनुभव येतो, तशी या माणसानं 2019 ला आपण सगळ्यांनी तन मन धनाने याला आमदार केलं आणि आमदार पदाचा जन्म झाल्याच यांनी कार्यसम्राट ही नावाची पदवी लावून घेतली। आम्हालाही वाटलं त्यावेळेस का सगळेच कार्यसम्राट म्हणतात, आपणही कार्यसम्राट, मला काय हरकत आहे, परंतु आता हे कार्यसम्राट नसून हे काड्या सम्राट राहिले, आता बाकी काहीच नाही, बरोबर आहे का? आणि म्हणून मित्रांनो, डुप्लिकेट करण्याची पण काहीतरी हद्द लागते, हद्द असते। व्यासपीठावर बसलेले अनेक मान्यवर, मी जिल्हा परिषदेला 2 वेळेस सभापती म्हणून काम केलं, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं, मानाजी पाटलांनी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचं काम केलं, अंकुश भाऊनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं, आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊनी आणि त्यांच्या धर्मपत्नीने जवळजवळ 25-30 वर्ष नगरपालिकेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक म्हणून काम केलं, अखिल शेट्टी काम केलं, परंतु कुठलाही डुप्लिकेट पणा, कुठल्याही कामाचं खालीवरपणा आम्ही मित्रांनो या ठिकाणी केलेलं नाही। तुमच्या समोर या शिवना नदीच्या केटीवरती एका केटीवरती किती कोटीच्या दुरुस्तीचे बिल काढले हे आम्ही सांगत नाही, हे तुमच्याच त्या गावचे सरपंच आणि तुमच्याच त्या गावचे पदाधिकारी कार्यकर्ता सांगतात आणि मित्रांनो आपण यांना मग कार्यसम्राट म्हणायचं का? म्हणजे किती डुप्लिकेट पणा आमच्या भागामध्ये आलं का मी गंगागिरी महाराजाचा भक्त आहे, या लासूरच्या भागामध्ये आलं का मी देवी दाक्षायणी आणि राष्ट्रसंत जनार्दन बाबाचा भक्त आहेत, शिवच्या भागामध्ये गेला की मला इथं मी शंकर स्वामीचा भक्त आहे। अरे तू डांबर खातो, दगड खातो, वाळू खातो, केटीवर खातो, प्लेटा लोखंडी खातो, आता काय खावं याची सुद्धा तो अक्कल नाही, तू म्हणतो मी प्राध्यापक आहे, मी सर आहे। अरे प्राध्यापक आणि सर आणि कार्यसम्राट नाव हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही लबाड आहेत, तुम्ही भामटे आहेत, तुम्ही डुप्लिकेट आहेत, हे आता हे आम्हाला या गोष्टी या ठिकाणी आहेत। आज या आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी बांधून दिलेल्या या सभा मंडपात आम्हाला या ठिकाणी ही सत्य माहिती कळली आहे। हे 4-5 लोक आता आमच्याकडे भागात पाठवा, आमच्या भागातली गरज, आता आपण तालुक्याच्या मध्य सेंट्रल भागामध्ये आहे,
हे मंडळी आता आपली उत्तर भागात बी जाऊ द्या, आमच्या दक्षिण भागात बी येऊ द्या आणि गंगापूर तालुक्यातील 53 गावात बी येऊ द्या. कशा पद्धतीनं भ्रष्टाचार आणि कशा पद्धतीने पैसे खायचं काम या लोकप्रतिनिधींनी केलंय. खरं म्हणजे स्वर्गीय लोकनेते आर्यवाणी साहेबांनी खूप मोठा विश्वास या व्यक्तीवर ठेवला होता. आम्ही सगळ्या मंडळी त्या ठिकाणी ठेवलेला होता. परंतु एवढी मोठी गद्दारी आणि पितुरी ही व्यक्ती या ठिकाणी करल असं कुठल्याही प्रकारचं आम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी वाटलेलं नाही. आणि म्हणून आमच्या अगोदर जे मान्यवर बोलले 3,000 कोटी रुपयाचे विकास काम जर तुम्ही केले तर 3,000 कोटीचे विकास काम केले तर घरी तुम्ही निवडणुकीला फॉर्म भरून निवडून येऊ शकता ना? का पडतंय रोज गावासोबत, का प्रत्येक गावात जाता, हा प्रश्न आम्हाला तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे. आणि म्हणून फक्त आता विकास हा फक्त आता पुस्तकावर झालेला विकास आहे मित्रांनो. डोळ्याने कुठेही विकास आपल्याला दिसत नाहीत. आमचे जावेद भाई बोलले का 14, 15 कोटी रुपये प्रत्येक गावाला नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आली पाहिजे. जावेद भाई 1,500 कोटीची एकट्याच घरात केली, मग आपण हिशोब करायचा कसा आता? हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मित्रांनो या ठिकाणी पडतो आहे. आणि म्हणून डुप्लिकेट पणाला वागणारा माणूस तुम्हाला आता या ठिकाणी परत मत मागण्यासाठी येईल. जर या ठिकाणी मी रणजित बाबूला विनंती करतो की लासूर गावच्या देवी दाक्षाईचं दर्शन घ्यायला तर हा फितूर आणि हा गद्दार जर आला तर त्याचं गचंड करून विचारा का तुझ्या भावानं हे डुप्लिकेट कितीवरची दुरुस्ती केली की नाही. खोटा असेल हात ठेवूया देवीवर, आम्ही सुद्धा गावकरी हात ठेवतो मला. तू याच्यातून 1 रुपये खाल्ला नसल तर या देवी दाक्षिणीवर हात ठेव. काय जे करायचं ती देवी दाक्षिणी आमचं करून घेईल. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून सत्य हे सत्य असतं. आपण बघता आपण अनेक युगाचा जर अभ्यास जर केला तर या ठिकाणी मित्रांनो सत्य या ठिकाणी फसायला जड असतं. परंतु शेवटी या भूतलावरती सत्याचा विजय झालेला आहे. आणि म्हणून डॉक्टर दिनेश भाऊ तुम्ही आता घाबरायचं काम नाही. सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य सगळ्या जाती धर्माचे लोक आता तुमच्या पाठीमागं भक्कमपणे तुम्हाला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी उभे आहेत. कधी एकदा विधानसभेची निवडणूक येते आणि कधी मी दिनेश भाऊला मतदान करतो अशी परिस्थिती या वैजापूर आणि गंगापूर मतदारसंघामध्ये भाऊ या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि शेवटी मी एकच आपल्याला सांगतो की शेवटची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस अंतिम क्षणाला ही निवडणूक आता हा गद्दार जातीवर नेऊन घालणार आहे. जातीवर तुम्हाला विशेषतः मी माझ्या मराठा बांधवांनी या ठिकाणी सांगू शकतो. शेवटी ज्यावेळेस अंतिम मी थोडं कटू बोलतोय परंतु ते सत्य आहे. शेवटी याची ही हल्ली बाबा आणि 40 चोर नाही, मी 1,000 चोर म्हणले. गावागावात याला जे चोर निर्माण केले आहेत हे चोर आणि लबाड भामटे म्हणतील आपला पहा, आपल्या समाजाचा पहा, आपल्या धर्माचा पहा, आपल्या जातीचा पहा. विष्णुभाऊ आपल्याला जागरूक राहावं लागेल. बरोबर की नाही? आमचा दिनेश भाऊ हाच आमचा जातीचा, दिनेश भाऊ हाच आमचा धर्माचा, दिनेश भाऊ हाच आमचा पंथाचा. ही भूमिका घेऊन आपल्याला या निवडणुकीमध्ये मित्रांनो आगामी काळामध्ये उतरावं लागणार आहे. आणि म्हणून अत्यंत स्वच्छ प्रतीचा कुठल्याही प्रकारचा डाग न लागलेला चेहरा दिनेश भाऊच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. नगरपालिका पुरतं काम दिनेश भाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नीने केलं. वैजापूर नगरपालिकेला जिल्ह्यात तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे, मराठवाडा लेवलचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि महाराष्ट्र लेवलचं सुद्धा या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आदरणीय दिनेश भाऊच्या रूपाने वैजापूर नगरपालिकेला मिळालं आहे. आणि हीच कामाची हातोटी आणि पद्धत घेऊन आगामी काळामध्ये या वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास दिनेश भाऊच्या हातून आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून आता आपली निशाणी आता ही मशाल राहणार आहे. लोकसभेला पहिल्यांदाच मशाल आली, धनुष्यबाण आणाव का मशाल आणाव असा मोठा संभ्रम गोंधळ मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी झाले होतात. परंतु ग्रामपंचायत लेवलला, सोसायटी लेवलला आपण सगळे मंडळी या ठिकाणी काम करतो. आपापली निशाणी काय ही आपण पटवून देतो. म्हणून आपण आता सगळ्यांनी या ठिकाणी माझी कळकळीची विनंती की आपली निशाणी या ठिकाणी मशाल राहणार आहेत. या मशाल चिन्हाचा या ठिकाणी पटवून दाखवून आपल्याला दिनेश भाऊला विधानसभेवर प्रचंड मताने पाठवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढीच मनोभावना या निमित्ताने व्यक्त करतो. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक गावात त्या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून जास्तीत न बोलता परत एकदा आपण बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्याला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे लांबलेले विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय.